हॅलो. हॅलो शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी आवाज येत असेल तर माझा आवाज येतोय का सांगा, म्हणजे सुरुवात करतो मी. हो ठीक आहे जोकारे सर, आपण सुरुवात करूया. चला धन्यवाद. आपण बरेच जण ऑनलाईन आहात. सुरुवात करायला काही हरकत नाही आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. बसवं भक्तिगे मूलं बसवं कालंगे कालानुपमशीलं बसवं जंगमलूलं बसवा रक्षिपुदेन्नु संगन बसवा. विश्वगुरु क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवण्णादी 770 शरणू शरणी यांचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्याही संजीवन समाधीचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करून महाराष्ट्रामध्ये ज्यांनी लिंगायत धर्माचा प्रसार आणि प्रचार अतिशय खूप मोठ्या प्रमाणात केला असे शिवाचार्य महाराज मस्तक होतो. तसेच माझे मार्गदर्शक, मला नेहमी सोबत घेऊन काम करणारे माझे स्नेही परमपूज्य कोरणेश्वर अप्पाजी विरक्तमठ संस्थान उस्तुरी यांच्याही चरणी शरणू शरणार्थी करत आपण या ठिकाणी विश्वगुरु क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवण्णांच्या 15वी हा जो जन्मोत्सव आहे तो आपण यावर्षी अतिशय सुंदर प्रकारे साजरा करत आहोत. आणि जवळपास 26 आपण हा जन्मोत्सव अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करत आहोत. आणि या ऑनलाईन व्याख्यानमालेचा आजचा समारोपाचा दिवस आहे. आज रात्री परमपूज्य कोरणेश्वर अप्पाजींच्या आशीर्वचनाने या ऑनलाईन व्याख्यानमालेचा समारोप होईल. तत्पूर्वी आज सकाळच्या सत्रामध्ये आपण मला या ठिकाणी संधी दिलात की मलाही या जन्मोत्सवामध्ये महात्मा बसवण्णांच्या चरणी एक वाक्पुष्प समर्पित करण्याची संधी दिलात. खरोखरच लिंगायत सेवा संघाचं कार्य खूप विशाल आहे. लिंगायत सेवा संघाची विचारधारा
अतिशय सुंदर विचारधारा आहे आणि त्या विचारधारेच्या माध्यमातून लिंगायत सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शरण श्री विजयकुमारजी सेटे सर, त्याचबरोबर आमचे शरण श्री डॉक्टर महादेवजी जोकारे सर सोलापूरवरून, राजेंद्रजी वांजोळे जालन्यावरून, तसेच संदीपजी तवटे, देवराज संगुळगे, हनुमंत शंके हे लोक अतिशय परिश्रम घेत आहेत. याच्याबरोबर अनेकही आपण सर्वजण लिंगायत सेवा संघाचे कार्यकर्ते या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी खूप परिश्रम घेत आहात. पुनश्च एक बार आपण सर्वांना शरणोशरणार्थी करतो आणि आजच्या व्याख्यानमालेला सुरुवात करण्याअगोदर मी आपल्या लिंगायत धर्माचे एक प्रचारक असणारे नांदेड जिल्ह्यातील नागठाणा मठाचे शिवाचार्य निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांची परवा हत्या झाली, त्याबद्दल त्यांच्याही चरणी श्रद्धांजली अर्पण करून आज आपण आपल्या या मुख्य विषयाला आपण प्रारंभ करूयात. मुख्य विषयाकडे आपल्याला जायचं आहे, वेळ झालेला आहे. तर आज जो माझ्याकडे विषय आलेला आहे तो अतिशय एक सुंदर विषय आहे. लिंगायत धर्मातील एक महान संत शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली आणि संत साहित्य या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्याबद्दल आम्ही अनेक कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचं चरित्र सांगतो, त्यांचे ग्रंथ सांगतो. पण आज एक कीर्तन नाही तर आजचं एक व्याख्यान आहे आणि त्या संयोगाने आज आपणाला मन्मथ माऊलीबद्दल आणि मन्मथ माऊलींच्या साहित्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीचा कारण आम्ही ज्यावेळेस कीर्तनाच्या माध्यमातून जात असतो, कीर्तन करत असतो, त्यावेळेस कीर्तन ऐकणारे श्रोते मंडळी, शरण मंडळी थोडीशी वेगळ्या पद्धतीचं असतात. ते म्हणतात महाराज जे सांगत आहे, आम्ही जे सांगत आहे ते बरोबर आहे म्हणतात. तिथं प्रश्न विचारण्याची कोणाची तयारी नसते किंवा महाराज सांगतात ते बरोबर आहे का, योग्य आहे की अयोग्य आहे याच्याबद्दल कधी विचार केला जात नाही. पण व्याख्यानमालेमध्ये आपण सर्वजण शुद्ध आहात, विचारवंत आहात, अभ्यासुक आहात. त्याबद्दल आज आपण एक मन्मथ माऊलींचा एक वेगळ्या पद्धतीने आपण विचार किंवा मन्मथ माऊलींची जी काही जीवनशैली होती, जे काही ग्रंथ संपदा होती, हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बारावं शतक हे खरोखर पहिल्यांदा क्रांतीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. कारण 12व्या शतकामध्ये आणि त्या क्रांतीच्या बळावर एक लिंगायत धर्म महात्मा बसवण्णांनी आपणाला दिलेला आहे आणि त्यांचेच पाईक महात्मा बसवण्णांच्या विचारांचे पाईक हे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली आहेत. आणि 12व्या शतकाच्या नंतर 400 वर्षानंतर 16व्या शतकामध्ये 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णादी शरणांनी
क्रांती केली. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये या शरणांनी क्रांती केली. तर त्याच काळामध्ये वारकरी संप्रदायाच्या संतांनी सुद्धा भक्तीच्या चळवळीच्या क्रांती केलेली आहे. म्हणून 12वे शतक जितकं महत्वाचं आहे त्याच दृष्टिकोनातून 16वे शतक सुद्धा हे अतिशय महत्वाचं आहे. 16व्या शतकाच्या अनुषंगानं 16वे शतक म्हणजे एक खूप मोठ्या गुलामीचं शतक होतं. ते इस्लाम धर्मीय आणि जैन धर्मीयांचा खूप मोठा प्रभाव त्या काळामध्ये सर्वांवरच होता. आणि त्यामुळं बाकी जे धर्म होते त्या धर्मांना आपला धर्म प्रचार करण्यासाठी पुरेसा वाव मिळत नव्हता. आणि अशाच काळामध्ये 16व्या शतकामध्ये महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीमध्ये जसं कर्नाटक ही शरणांची भूमी आहे तशी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि या संतांच्या भूमीमध्ये एक असेच महान क्रांतिकारी संत शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा उदय झाला, जन्म झाला. आणि तिथून या महाराष्ट्रामध्ये लिंगायत धर्माच्या प्रसार प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. आणि जे मन्मथ माऊलीने कार्य केलेले आहे त्या कार्याचा आपण आज या ठिकाणी विचार करणार आहोत. तर मन्मथ माऊली यांच्या जन्माविषयी किंवा त्यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती हे त्यांच्याच संत परंपरेतील असणारे शिवसंत बसवलिंग माऊली यांच्या अभंग वाङ्मयाच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचते. बसवलिंग महाराजांनी मन्मथ माऊलींचं बालपण, त्यांचा जन्म, त्यांचे आईवडील, त्यांनी केलेलं कार्य हे त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिपादित केलेले आहे. आणि त्या अनुषंगानं मन्मथ माऊलींचा जन्मकाळ, कार्यपद्धती आपणाला समजून येते. आणि त्या काळामध्ये मन्मथ माऊलींचा जन्म त्यांनी त्या अभंगाच्या एका माध्यमातून स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. तर तो तिथीच्या आणि शकाच्या हिशोबाने त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेले आहे. शके 1482 माघ मास वसंत पंचमीच्या दिवशी मन्मथ माऊलींचा जन्म झाला. म्हणजे इसवी सन 1560 मध्ये मन्मथ माऊलींचा जन्म झालेला आहे. आता तसं मन्मथ माऊलींच्या जन्माबद्दल सांगत असताना खूप वेगळ्या पद्धतीनं आम्ही सांगतो कीर्तनात, पण आज या ठिकाणी सांगत असताना मी एक वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. तसं पाहिलं तर मन्मथ माऊलींच्या जीवनचरित्राबद्दल सांगत असताना त्यांची वडील शिवलिंग स्वामी आणि आईचं नाव पार्वती देवी असं आहे. शिवलिंग स्वामी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब हे गाव त्यांचं मूळ गाव आहे. आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या शिवलिंग स्वामींच्या, त्या म्हणजे पार्वती माता, त्यांचं जे माहेर आहे ते नेनगूर म्हणजे आताचं नेकनूर असणारं गाव हे त्यांचं माहेर आहे. पण ज्या पद्धतीनं बसवलिंग महाराजांनी सांगितलेलं, बसवलिंग माऊलींनी सांगितलेल्या अभंगाच्या माध्यमातून असं दृष्टीस पडतं की जरी शिवलिंग स्वामींचं मूळ गाव कळंब जरी असलं तरी ते आपल्या मूळ गावी न राहता
आपल्या सासरवाडीमध्ये म्हणजे पार्वती मातेच्या गावामध्ये नेकनूरमध्ये ते राहत होते. आणि नेकनूरमध्ये राहत असताना तेही त्या काळामध्ये इष्टलिंग पूजा, अनेक ग्रंथाचं अध्ययन हे ते त्या काळामध्ये करत होते. आणि त्याच काळामध्ये अतिशय धर्माला ग्लानी आली होती. आणि जो लिंगायत धर्म आहे तो लिंगायत धर्म लुप्त होत चाललेला होता. आणि त्या लुप्त होत चाललेल्या लिंगायत धर्माला उजाळा देण्यासाठी कोणीतरी या भूतलावर यावं, जन्माला यावं, असं त्या शिवलिंग स्वामी आणि त्यांच्या पत्नीला म्हणजे पार्वती मातेला वाटत होतं. आणि बरेच वर्ष त्या दोघांचा विवाह झालेला होता. अगदी त्रिकाळ इष्टलिंग पूजा करणार हे दाम्पत्य एवढं गुरुभक्तीपरायण असं असणार, पण या दोघांना पुत्र प्राप्ती नव्हती. बरेच वर्ष, जवळपास असं सांगितलं जातं की त्यांना 45 ते 50 वर्षाच्या नंतर पुत्र प्राप्ती झालेली आहे. त्या काळचे मानोर मठाचे गुरुवर्य त्यांनी येऊन त्यांना आशीर्वाद दिला. त्यांना पुत्र होईल असं त्यांनी आशीर्वाद दिलेला होता. त्या अनुषंगानं असं बसवलिंग माऊली त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. तर म्हणजे 1916 म्हणजे 1560 या काळामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. अनेक अभंगाच्या माध्यमातून त्यांना कार्तिक स्वामीचा अवतार म्हणजे भगवान शिवाचा पुत्र जो कार्तिकी आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, असं कार्तिकेयचा अवतार सुद्धा असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्या शिवलिंग स्वामी आणि पार्वती मातेच्या पोटी हे मन्मथ माऊली जन्माला आलेले आहेत. अगदी बालपणापासून मन्मथ माऊलींचं बालपण पाहत असताना मन्मथ माऊलींच्या बालपणाबद्दल खूप काही सांगितलं जातं. मन्मथ माऊलींच्या त्या जीवनचरित्रामध्ये म्हणजे बसवलिंग महाराजांनी त्यांचं जीवनचरित्रच रेखाटलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. मन्मथ माऊली हे अतिशय प्रतिभा संपन्न असं बालक होते. अगदी लहानपणी त्यांना खूप खेळायचा, बागडायचा खूप छंद होता असं माध्यमातून ते विशद करतात. लहानपणी ते विटी दांडू खेळायचे म्हणतात. बालपणी दांडू डपाचा धुंदकार असं ते मन्मथ माऊलीबद्दल बसवलिंग माऊली लिहितात. म्हणजे जे बालपणा आपलं, जसं बालपण आपलं गेलेलं आहे तसंच त्यांचं सुद्धा बालपण गेलेलं आहे. आपण जसं बालपणामध्ये खेळतो बागडतो तसं मन्मथ माऊली सुद्धा आपण खेळलेले खेळ सर्व काही खेळलेले आहेत. आणि हे खेळ खेळत असताना अगदी त्यांना नंतर काही वेगळ्या म्हणजे एक खेळाबरोबरच त्यांना डफ वाजवायची एक छंद लागला आणि ते डफ वाजवायला शिकले. डफ वाजवायला शिकल्यानंतर त्यांनी डफ वाजवत असं देवीची गाणी म्हणायची, कलगीतुरा करायचे. आणि त्याचबरोबर मन्मथ माऊलींनी त्या वयामध्ये म्हणजे ज्यावेळेस मन्मथ माऊलींना कळायला लागलं, डफ वाजवायला लागला, तारुण्य अवस्थेमध्ये आले, त्यावेळेस मन्मथ माऊली हे डफ वाजून गाणे म्हणायचे. त्यावेळेस मन्मथ माऊलींनी लावणी सुद्धा लिहिलेली आहे. कराडच्या देवीवर लिहिलेली लावणी मन्मथ माऊलींची आज सुद्धा प्रसिद्ध आहे.
मन्मथ माऊली संत साहित्यिक आहेत, त्याचबरोबर ते महाराष्ट्रातले पहिले लावणीकार सुद्धा असे म्हटले जातात. म्हणजे त्यांनी लावणी सुद्धा लिहिलेली आहे. आणि अशा अनेक कलगीतुरा, त्या काळामध्ये देवीची गाणी वगैरे म्हणायची, त्या काळामध्ये ते कलगीतुरा अशा अनेक जिंकलेले आहेत. मन्मथ हे मन्मथ माऊलींचं बालपणाचं आहे. आणि ज्या वेळेस मन्मथ माऊली कलगीतुऱ्यामध्ये लावणी करत आहेत, अशी शंका ज्यावेळेस त्यांच्या घरच्यांना कळाली आणि त्या काळचे तत्कालीन मठाधीश मानूर मठाचे, त्यांचं गुरुस्थान हे मानूर मठ होतं. त्यावेळेस मानूर मठाचे गुरुवर्य यांनी शिवलिंग स्वामीकडून त्यांना बोलवून घेतलेलं आहे. आणि तिथं बोलून घेतल्यानंतर ते मन्मथ स्वामींना सांगतात, मन्मथ माऊलींना सांगतात की बाबा, आपलं कार्य किंवा जंगमाचं कार्य हे डफ वाजवणं नाही, जंगमाचं कार्य हे कलगीतुरा करणं नाही, तर आपलं कार्य जंगमाचं कार्य आहे ते धर्मप्रचार करणं, धर्मप्रसार करणं आणि लोकांना योग्य सन्मार्गाला लावणं, हे आपलं कर्तव्य आहे. आणि तू या कर्तव्यापासून दूर जात आहेस. आणि म्हणून त्यांनी मानूर मठामध्ये मन्मथ माऊलीला ठेवून घेतलं. आणि मन्मथ माऊलीला ठेवून घेतल्याच्या नंतर मन्मथ माऊलींनी तिथे अनेक ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे. मानूर मठामध्ये अनेक ग्रंथाचा अभ्यास केला. अनेक ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये जी लिंगायतांची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीनुसार लिंगायत धर्माचे लोक आपल्या धर्माचं आचरण करत नाहीत, तर ते इतर धर्माचं आचरण करतात, आपला स्वधर्म विसरलेले आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या या लिंगायत धर्मीय लोकांना योग्य ते मार्गदर्शन करून, आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे त्यांना ते दाखवण्यासाठी आपणाला काहीतरी केलं पाहिजे, ही तळमळ त्यावेळेस त्या मन्मथ माऊलींच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग मन्मथ माऊली मानूर मठामध्ये राहत असून मानूर मठातून अध्ययन केल्याच्या नंतर ते परत आपल्या गावी आले. म्हणजे त्यावेळेस शिवलिंग स्वामी हे नेकनूरमध्ये राहत होते. त्या काळाचं नेनगूर, आताचं नेकनूर, त्या ठिकाणी वास्तव्याला होते. आणि मन्मथ माऊलींना ज्यावेळेस अध्ययन केलं त्यावेळेस मन्मथ माऊलींना राहत नव्हतं. आणि मग ते विचार करायचे. आणि विचार करण्यासाठी त्यांनी जे ठिकाण निवडलं ते अगदी नेनगूर पासून जवळ असलेलं कपिलधार हे क्षेत्र. कपिलधार हे तीर्थक्षेत्र, अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र, त्या काळामध्ये खूप असं सुंदर क्षेत्र होतं. ते आजही खूप सुंदर आहे. आणि मन्मथ माऊली त्या काळामध्ये त्या कपिलधारच्या त्या पवित्र अरण्यामध्ये जाऊन, एकांतामध्ये जाऊन विचार करायचे आपण काय केलं पाहिजे. आणि मग त्या काळामध्ये तिथे दिनोदर बाबा नावाचे एक संत राहत होते. आणि तेही त्यांची अतिशय दोघांची मैत्री होती. तिथं ते राहत होते. आणि तिथं त्यांनी एक चिंतन आणि मंथन करायला सुरुवात केली. आणि तिथून ते बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर त्यांना कळालं की काय केलं पाहिजे. आणि मग त्यांनी शिखर शिंगणापूरला पायी पदयात्रा काढली. पायी पदयात्रा काढल्यानंतर त्या माध्यमातून त्यांनी लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. प्रचार करत असताना
त्यांनी अनेक अभंग रचना लिहिल्या. अभंग रचनेच्या माध्यमातून लिंगायत धर्म हे किती विस्तारित आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. लिंगायत धर्म किती विस्तारित आहे हे सांगण्यासाठी त्यांनी पदयात्रा काढली आणि त्या पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी लिंगायत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. मग ते पंढरपूरला सुद्धा गेलेले आहेत त्या काळामध्ये. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर जे मन्मथ माऊलीने केलेला अभ्यास होता त्या अभ्यासाच्या बळावर, म्हणजे शिवसंस्कृती ही भारतीय संस्कृती ही शिवसंस्कृती आहे आणि शिवसंस्कृतीचे उपासक आपण आहोत. पूर्वीच्या काळामध्ये सर्वजण हे स्थावरलिंगाची पूजा करत होते आणि ती स्थावरलिंगाची पूजा करत असताना भगवान शिव हे एक सर्वांची देवता आहे, या भारतीय संस्कृतीचं मूळ आहे. हे त्यांनी त्या पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा दाखवून दिलं की तिथे जे असणाऱ्या त्या काळामध्ये थोडा वारकरी संप्रदायामध्ये थोडी मतभिन्नता होती आणि ती मतभिन्नता दूर करण्यासाठी त्यांनी दाखवून दिलं की जो पंढरपूरमध्ये असणारा पांडुरंग परमात्मा सुद्धा शिवभक्त होते किंवा लिंगपूजा करणारे होते हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या डोक्यावर असणारा जो शिवलिंग होता स्थावरलिंग, त्या काळामध्ये स्थावरलिंगाची पूजा करत होते आणि ते त्यांनी दाखवून दिलं आणि सांगितलं की शिवसंस्कृती हा आपल्या देशाचा मूळ पाया आहे. आणि मग हे दाखवल्याच्या नंतर तिथं त्यांना संत शिरोमणी ही पदवी त्यावेळेस त्या सर्व संतांनी दिलेली आहे. आणि असा खूप मोठा प्रचार आणि प्रसार त्यांनी केलेला आहे. आणि प्रसार प्रचार करत असताना त्यांनी अभंगाच्या माध्यमातून सांगून दिलं की महात्मा बसवण्णांनी जी काही विचारधारा सांगितलेली होती ती विचारधारा आणि त्या विचारधारेचा प्रभाव हे मन्मथ माऊलींच्या विचारधारेवर झालेला आहे, होतो. कारण त्यांनी जेवढे काही ग्रंथ अध्ययन केलेले आहेत त्या ग्रंथ अध्ययनाच्या माध्यमातून ती विचारधारा. आणि म्हणून आता जीवनचरित्रापेक्षा आपण आता थोडंसं पुढे जाऊया. आपल्याला कमी वेळामध्ये त्यांचं साहित्याबद्दल थोडंसं आपणाला बोलायचं आहे. आणि ज्यावेळेस मन्मथ माऊलीने अनेक मानूर मठामध्ये साहित्याचा अभ्यास केलेला आहे त्या अर्थानं त्यांनी वचन साहित्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. मन्मथ माऊलीने अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. जवळपास त्यांचे आज उपलब्ध 8 ते 9 ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये परमरहस्य, स्वयंप्रकाश, पुन्हा अभंग रचना आहे, वडप आहेत, अशा अनेक रचना त्यांनी केलेल्या आहेत. हे त्यांचं साहित्य आहे. आणि साहित्य रचना करत असताना मन्मथ माऊलींनी लिंगायत धर्माचं विशालत्व त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून विशद करताना त्यांनी या सर्व लोकांना जे दाखवून दिलं की बाबा आपणाला कुठं जायचं गरज नाही, आपणाला बाहेर जायची गरज नाही, की हा जो धर्म आहे तो अतिशय सूक्ष्म आहे. लिंगांगी धर्म अति सूक्ष्म म्हणतात ते परमरहस्य ग्रंथामध्ये. आणि मग त्यांनी हे ग्रंथ लिहिल्याच्या नंतर हे जे अगोदरचे ग्रंथ आहेत स्वयंप्रकाश, अनुभवानंद, गुरुगीता, हे त्यांनी काही वेगळ्या पद्धतीचे ग्रंथ लिहिले आहेत. पण परमरहस्य ग्रंथ एक वेगळ्या पद्धतीचा ग्रंथ लिहिलेला आहे. परमरहस्य ग्रंथ हा शके 1600 म्हणजे इसवी सन 16व्या शतकामध्ये त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांनी त्या ग्रंथाचा शेवट सांगत असताना शके 1522 विक्रम नाम संवत्सरास कपिलधार क्षेत्राच्या पवित्र भूमीमध्ये, म्हणजे तो ग्रंथ त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी तो ग्रंथ लिहिलेला आहे. आणि ह्या ग्रंथ लिहित असताना आपण परमरहस्याबद्दल
थोडंसं चिंतन करूया. आज परमरहस्य ग्रंथाबद्दल खूप काही ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं, पण परमरहस्य ग्रंथाबद्दल बोलत असताना जो मुख्य ग्रंथ आहे त्यांचा खरं पाहिलं तर अभंग साहित्य आणि परमरहस्य ग्रंथ या ग्रंथावर खरोखरच विचार करायला पाहिजे. मन्मथ माऊलींची विचारसरणी आता कोणीतरी विचारत होतं की मला धनराजजी बसवेश्वरांनी स्थापलेला लिंगायत धर्म अलीकडचा फक्त एकाच जातीपुरता धर्म आहे का? नाही आहे, तेच विचारधारा. मी फक्त त्यांचं एक जीवनचरित्र सांगतोय. त्याच्या पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. त्याने अभ्यास जोपर्यंत आपल्याला कुठल्याही धर्माचा अभ्यास होत नाही तोपर्यंत आपण त्याला सीमित कक्षामध्येच असतो. मग तो कुठलाही धर्म असेल, ज्यावेळेस त्याचा विचारसरणी आपण अभ्यास करतो की त्याची विचारधारा काय आहे त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं. आणि मन्मथ माऊलींना सुरुवातीला तशी विचारधारा असेल कदाचित, म्हणून त्यांनी सुरुवातीला काही लिहिली असतील, पण त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून त्यांनी असं लिहिलेलं आहे की यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर, येथे साधन विस्तार नलगे कोण्यासा यासे. त्यांनी असं सांगितलं की सर्वांनी या, कोणी या, सर्व जाती धर्माच्या लोकांनी तिथं आलं पाहिजे असं त्यांनी त्यांच्या अभंगाच्या, जसं महात्मा बसवण्णा म्हणून म्हणालो की महात्मा बसवण्णाच्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर आहे. जे महात्मा बसवण्णाचं जे वचन आहे, हा कोणाचा ऐसा नमनवी देवा, हे जसं वचन आहे तसं तेच वचन काही म्हणायला हरकत नाही मराठीमध्ये आणलं. म्हणून यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर, हे त्यांनी मराठीमध्ये आणलं. आणि म्हणून त्यांनाही ज्यावेळेस कळालं की हा एक विशाल धर्म आहे, आणि मग त्यांनी त्या अभंगाच्या माध्यमातून एवढं त्यांची वैचारिक पातळी एवढी प्रगल्भ आहे. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मन्मथ माऊली सारखा निर्भीड संत, निर्भीड म्हणालोय मी, एवढा विचारवंत संत, विद्रोही संत माझ्या तरी वाचनात आलेले नाहीत. आहेत आणखी, पण मन्मथ माऊलींची जी विचारधारा होती एवढी विद्रोही होती की त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं महात्मा बसवण्णांनी 770 शरणी सर्व जाती धर्माचे होते, त्यांना जसं आपलंसं केलं तसं या मन्मथ माऊलींनी सुद्धा त्यांच्या एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही वंदे म्हणू त्याशी सर्व भावेशी शरण, मग हो का भलते याती ज्याचे चित्ती शूळपाणी. शिवाची इष्टलिंगाची पूजा करतो तो कुठल्याही जातीचा असेल तो माझ्यासाठी वंदनीय आहे, पूजनीय आहे, मग तो कुठल्याही जातीचा असेल असं मन्मथ माऊली म्हणतात. म्हणून तो धर्म एका जातीपुरता मर्यादित नाहीये. लिंगायत धर्म ही जात नाही आहे तर एक विशाल धर्म आहे. आणि त्या विचारधारेचा प्रभाव, खूप मोठा विचारधारेचा प्रभाव आहे. आणि मन्मथ माऊलींच्या परमरहस्य ग्रंथाबद्दल बोलत असताना आजचा जो परमरहस्य ग्रंथ आहे तो पारायणवृत्ती आहे. आज कोणी कीर्तनकार या ठिकाणी लाईव्ह ऐकत असतील त्यांच्यासाठी एक खूप मोठी देण आहे. कारण मी हा विषय कधी बोललेलो नाही, पण आज लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून हा विचार आपल्यासमोर मांडतोय. जो परमरहस्य ग्रंथ मन्मथ माऊलींनी मूळ परमरहस्य ग्रंथ लिहिलेला आहे, त्या परमरहस्य ग्रंथाचा जर विचार केला तर मन्मथ माऊलींच्या जीवनावर, साहित्यावर महात्मा बसवण्णाचा खूप मोठा प्रभाव आहे. मन्मथ माऊलींचा जो मूळ हस्तलिखित परमरहस्य ग्रंथ आहे त्या परमरहस्य ग्रंथाची सुरुवात ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः, ओम संगन बसवाय नमः, ओम यमन बसवाय नमः, ओम चन्न बसवाय नमः, अशा पद्धतीनं त्यांच्या ग्रंथाची सुरुवात आहे. आजचा जो आहे तो अभ्यास ग्रंथ आहे. मूळ परमरहस्य हस्तलिखित ग्रंथ वेगळा आहे. आणि मूळ हस्तलिखित ग्रंथाचे शुद्धीकरण 1904 मध्ये बार्शीमध्ये गुजरातहून आलेल्या एका पार्लिंग प्रभू नावाच्या जंगमानी त्यांनी त्याच्यामध्ये ते शुद्धीकरण केलेलं आहे. तसा मूळ परमरहस्य ग्रंथामध्ये जर पाहिजे असेल आपणाला, मूळ परमरहस्य ग्रंथ आज तुमच्याकडे उपलब्ध नाहीत, पण अहमदपूर मठामध्ये, हाडोळती मठामध्ये ते ग्रंथ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्याच्या पलीकडे जर तुम्हाला मी सांगतो हे जर खोटं वाटत असेल, कदाचित काही लोकांना वाटत असेल महाराज लिंगायत म्हणून बोलत असतील, बसवेश्वरांच्या मठावर बसलेत म्हणून बोलत असतील, विचारधारेचे आहेत म्हणून बोलत असतील, तर त्याच्या पलीकडे मी तुम्हाला एक सांगतो, त्या पद्धतीने तुम्हाला तो ग्रंथ मिळाला तर पहा. ज्या काशीपीठामध्ये राहून जे काशी जगद्गुरूंचे अनेक ग्रंथ संपादित करत आहेत, साहित्यिक आहेत, डॉक्टर शेदे पसारकर सरांचा त्यांनी एक ग्रंथ प्रकाशित केला होता. परमरहस्य एक अभ्यास ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेला होता. तो जर ग्रंथ आपणाला मिळाला तर आपण पहा. जर मी म्हणतो असातला भाग नाही, पसारकर सरांनी सुद्धा
त्या ग्रंथामध्ये सुंदर प्रकारे एवढं त्यांनी जवळपास मला वाटतं 8 प्रतीचा अभ्यास करून एक प्रत त्यांनी फायनल केलेली आहे आणि त्या 8 प्रतीचा पूर्ण परमरहस्य ग्रंथाचा अभ्यास करून त्यांनी ती प्रत जशी मूळ प्रत आहे तशीच मूळ प्रत छापलेली आहे. तर तुम्हाला त्या ग्रंथामध्ये आपल्या परमरहस्य ग्रंथामध्ये आता जे आहे नुरोंद्यादी शरण महाविख्यात जे या ओवीपर्यंत तिथं ओवी नाही आहे परमरहस्य ग्रंथामध्ये. तिथपर्यंत ओवी नाही तर तिथपर्यंत बसवेश्वरांची महात्मा बसवण्णाची स्तुती केलेली आहे आणि स्तुती करून तिथपर्यंत त्यांनी त्या नुरोंद्यादी शरण हा सुद्धा एक कन्नड शब्द आहे. नूर म्हणजे 100, 101 शरण महाविख्यात जे 770 शरणापैकी 101 शरण हे विख्यात झालेले आहे, जगप्रसिद्ध शरण होते असं मन्मथ माऊलीने त्यांचे तिथं लिहिलेलं आहे. म्हणून आजचा जो ग्रंथ आहे तो फक्त पारायणावरती आहे. जो पारलिंग प्रभूने शुद्ध केला होता तोच देशिकेंद्र महाराजांनी तसाच पुढे प्रकाशित केलेला आहे आणि तोच ग्रंथ राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी तसाच प्रकाशित केलाय. त्याच्यामध्ये त्यांनी एक 10 ओव्या वाढवलेल्या आहेत आणखी आत्ताच्या या प्रतीमध्ये आहेत. म्हणून मूळ परमरहस्य ग्रंथ हा बसवण्णाच्या विचारधारेशी आहे, त्याची सुरुवात आहे. मग त्याला कोणी मान्य करणं किंवा न करणं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही मान्य नाही केलं तरी ते सत्यच असणार आहे. म्हणून अभ्यास करण्याची गरज आहे, चिंतन करण्याची गरज आहे, परत येण्याची गरज आहे. असं एक साहित्य महात्मा बसवण्णाच्या विचारधारेचं निर्माण केलेलं आहे. म्हणून मन्मथ माऊली यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं, म्हणून म्हणालो की मी मन्मथ माऊलींनी ज्या परमरहस्य ग्रंथामध्ये आतापर्यंत फक्त आम्ही मठाचे महाराज लोक सांगतात की बाबा तुम्ही कसं राहिलं पाहिजे आहे की नाही, फक्त आतापर्यंत आपण ऐकलं प्रवचनाच्या माध्यमातून शिष्यानी कसं राहिलं पाहिजे, तुम्ही असं केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, धर्म केला पाहिजे, दक्षिणा दिली पाहिजे, हे सगळं आम्ही सांगत येतो. पण आम्ही कसं राहावं, मठातल्या महाराजांचं आचरण कसं असावं, गुरु म्हणून त्याचं आचरण कसं असावं, हे सगळं जर पाहायचं असेल तर मन्मथ माऊलींचा परमरहस्य ग्रंथ आहे. त्यांनी कुणालाही सोडलं नाही. जंगमाची व्याख्या करत असताना, गुरुची व्याख्या करत असताना त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेली आहे. आज जी व्याख्या आपण पाहतो, आज जी समाजामध्ये चाललेली रूढी आहे, त्या विचार केल्याच्या नंतर आज खूप मोठा जातीवाद आपल्या धर्मामध्ये बोकाळलेला आहे. लिंगायत धर्मामध्ये एवढा विशाल धर्म असताना सुद्धा एवढा जातीवाद बोकाळलेला आहे. तरी सुद्धा महात्मा बसवण्णांच्या विचारानं किंवा जे मन्मथ माऊलीला खरोखरच तुम्ही मन्मथ माऊलींचे अनुयायी आहात का हे विचार करायचा असेल तर तुम्ही लोक, तर मला त्याच्याविषयी काही नाही. सेव जरी समजत असाल तर वीरशैव धर्माबद्दल जे मन्मथ माऊलीने तिथं सांगितलेलं आहे त्याच्या आचरणात आपण बसतो का आणि आपण खरोखर आहोत का याचा विचार आपण केला पाहिजे. मन्मथ माऊलींनी जंगमाची व्याख्या करत असताना सुद्धा खूप सुंदर प्रकारे व्याख्या केली आहे. अभंग म्हणजे परमरहस्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी जंगमाची व्याख्या करत असताना सांगितलं, पृथ्वी वृक्ष स्थावर बोली जे चालते बोलते जंगम म्हणी जे म्हणाले. आणि या समस्ताशी आधार जे जे ते गुरुपद होतेवी, जे अशा चालत्या बोलत्या जंगमांना, धर्मप्रचार करणाऱ्या जंगमांना आधार देतात ते गुरुपद आहे. किंवा त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की जंगम म्हणजे नेमकी व्याख्या काय. जंगम आज आपण समजत असलेले जंगम हे एक वेगळ्या पद्धतीने समजत आहोत. त्यांनी सांगितलं की ज्ञाती असोनी जंगम जो न धरी स्वधर्म अभिमान, म्हणजे ज्ञाती म्हणजे ज्ञानानं असणारा जंगम म्हणाले. तिथे खूप विचार करण्याची पद्धत आहे. आपण पारायण करतो, इकडून तिकडं वाचतो आणि जातो, पण एकेका ओवीबद्दल एकेका शब्दाबद्दल विचार करत असताना खूप जंगमाची व्याख्या, ज्ञान हे जंगमाची व्याख्या केलेली आहे, जंगमाची व्याख्या केलेली आहे. आणि एवढं सगळे व्याख्या करत असताना या लिंगायत धर्माबद्दल जो मागे प्रश्न विचारला होता की संकुचित नाही आहे, खूप मोठा विशाल धर्म आहे. आणि त्या काळामध्ये त्यांचे जे सहकार्य होते महात्मा बसवण्णाचे, जसे हडपद अप्पण्णा सहकार्य होते, मडिवाळ माचेदेव सहकार्य होते, तसं मन्मथ माऊलींचे सुद्धा सदानंद हे सगळे सहकार्य होते. जीवन स्वामी ज्यांनी अभंग रचना केलेली आहे ते मारवाडी होते. त्यांनी लिंगायत धर्माचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांनी अभंग रचना सुद्धा केलेली आहे. म्हणून
त्यांच्या ज्या ग्रंथ साहित्याकडे एका विशाल दृष्टीनं दूरदृष्टीनं पाहण्याची गरज आहे. मन्मथ माऊलींनी परमरहस्य ग्रंथामध्ये सांगितलं की इथं सगळ्यासाठी दरवाजे खुले आहेत, लिंगायत धर्म सगळ्यासाठी खुला आहे, सर्वांसाठी कुणीही या. त्यांनी सांगितलं की लिंग घेण्याचा अधिकार कुणाला आहे, सर्वांना आहे. येथे अधिकार असे देखा नारी नरा सकळी का, वर्णाश्रमाचा उपाका येथे काढू नये म्हणून सांगितलं त्यांनी. ते म्हणाले की वर्णाश्रमाचा कुठल्याही पद्धतीचा इथं काढता येत नाही आणि वर्णाश्रम आम्ही मान्य करत नाही, हे स्वतः मन्मथ माऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणजे याच्याही पलीकडे जाऊन 16व्या शतकामध्ये त्यांची जी असणारी दूरदृष्टी, विचारदृष्टी, एवढी क्रांतिकारी संत, विद्रोही संत हे मन्मथ माऊली होते. आता आम्ही कीर्तन तोंडापुरतं ठिकाणी गेलो तर लोक सांगतात महाराज असं असं आहे, तुम्ही असं बोला, पण सत्य बोला असं कोणी सांगत नाही. किंवा मन्मथ माऊलींच्या समकालीन संत किंवा त्याच्यानंतर जे संत झाले त्या संतांची विचारधारा भक्तीच्या माध्यमातून चळवळ केलेली उभा. सर्वसामान्य सुद्धा आम्हाला भक्तीच्या माध्यमातून लोकांपर्यंत विचार पोहोचवण्याची गरज आहे. आज जवळपास आपल्या देशातले 99% लोक धार्मिक अंधश्रद्धेच्या आत आहेत आणि धार्मिक अंधश्रद्धेच्या माध्यमातूनच त्यांची दूर केली पाहिजे. जे मन्मथ माऊलीला मानतात तोच मन्मथ माऊलीचा परमरहस्य त्यांच्या समोर विचारपूर्वक ठेवला पाहिजे. जर आपण विचारपूर्वक नाही ठेवलो तर ते आपण जनतेची फसवणूक करत आहोत. किंवा आतापर्यंत आपण केलो, आता आपण कसं सोडून द्यावं, आपण कसं वेगळं म्हणावं. आता बरेच आमचे मित्र म्हणतात कीर्तनकार, आतापर्यंत आपण वीरशैव म्हणत आलो, आता आपण लिंगायत म्हणलो तर कसं होईल. असं त्याच्यामध्ये एवढं काही नाही. वीरशैव शब्द जरी तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याचाही मला कदाचित मी कधी विरोध करत नाही, मी कधी कोणाला विरोध करत नाही. पण ज्या सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्ये असेल तर ते एक मत सांगितलेलं आहे. वीरशैव एक संस्कृती म्हणून मान्य करा ना, तुम्ही धर्म म्हणून का मान्य करता ज्याला कुठलाही पुरावा नसताना. एक संस्कृती म्हणून जसं आज हिंदू संस्कृती आहे त्याच्या अंडर काही संस्कृती आहे, हिंदू धर्म नाही, हिंदू सुद्धा संस्कृती आहे, कल्चर आहे. तसं एक वीरशैव कल्चर म्हणून संस्कृती म्हणून मान्य करा, पण धर्म म्हणून मान्य करा असा अट्टास का? हा अट्टास नको आहे. म्हणून ज्या धर्मामध्ये सगळ्यांना अधिकार आहे, ज्या धर्मामध्ये सगळ्या जाती धर्मातल्या सगळ्या वर्णाश्रमातल्या लोकांना अधिकार आहे, त्या धर्मामध्ये ही संकुचित भावना हे ज्याचं झालेलं आहे ते परमरहस्य ग्रंथामधली भेसळ, ठीक आहे त्याच्याबद्दल झालेले आहे. कदाचित काही लोकांना वाटेल मग अहमदपूरकर आपण याच्याबद्दल का केलं नाही असंही काही लोकांना वाटेल. खूप त्याच्याबद्दलही शंका असेल. आम्ही त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, कारण त्या काळात सुद्धा खूप परिस्थिती वेगळी होती, खूप विरोध होता. आज आपण लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म आहे म्हणत आहोत तर आपल्याला किती विरोध होत आहे, किती लोक आपल्याला विरोध करत आहेत पाहतोय आपण. एवढं प्रगत आजपासून जवळपास 60, 70, 80 वर्षापूर्वीची परिस्थिती काय असेल तुम्हाला माहित आहे का? त्यांनी सांगतात की त्यांनी जर कोणाला असं तू गळ्यात लिंग घाल म्हणलं तर लोक त्यांना त्या गावातले आपले, म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला की त्या काळामध्ये परमरहस्य ग्रंथ वाचायलाच कोणी तयार नव्हता, तर त्याला मूळ करून किंवा हे करण्यापेक्षा आम्ही जो आहे तो तसाच ठेवला म्हणून सांगितलं त्यांनी. जर तुम्हाला आज अभ्यास करायचा असेल तर तुम्ही त्याच्या पद्धतीने अभ्यास करा, त्याच्यावर कोणाला PhD करायचं असेल तर तेही करू शकता, ते असं आमच्याशी बोललेले. म्हणून असं नाही आहे की त्यांनी खूप मोठं आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांनी लिंगायत धर्माच्या प्रचारासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. ते कार्य आपल्याला नजरेआड करून चालता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये बसवण्णाची विचारधारा पोहोचवण्याचं कार्य सुद्धा त्यांनी खूप मोठं केलेलं आहे, तेही आपल्याला नजरेआड करून चालता येणार नाही. म्हणून पण आज आपणाला एक वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची गरज आहे. पण आज विचार करत असताना खूप मोठी अवस्था झाली. सांगावं तरी एक, ना सांगावं तरी एक. ते मराठीमध्ये म्हणाय ना, हिंदीमध्ये कहूं तो मां मर जाती है, ना कहूं तो बाप कुत्ता खा जाता है म्हणल्याने तशी आमची अवस्था झाली. सांगावं तर अनेक मठाधीश पीठाधीशांना राग येतो, नाही सांगावं मरतो. दोन्हीकडे आपण सापडलेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपणाला योग्य सारासार विचार करून ज्या पद्धतीने लोकांची मानसिकता कशी आहे त्या पद्धतीनं ते लोकांच्या समाजाच्या
भक्तांच्या मनामध्ये बिंबवावं लागेल. आपल्याला त्यांच्या ते पहिल्याचं ब्रेन वॉश करावं लागेल आणि आपल्याला नवीन त्याच्यामध्ये महात्मा बसवण्णाचे आणि मन्मथ माऊलींचे योग्य विचार आपल्याला त्याच्यामध्ये घालावं लागतील. म्हणून मन्मथ माऊलीसारखा निर्भीड संत होणे नाही. मन्मथ माऊलींनी खूप मोठं विचारधारा आहे. मन्मथ माऊलींचे विचारधारा म्हणजे खूप मोठी विचारधारा आहे. आणि त्या काळामध्ये खूप अनेक संतांनी साहित्य निर्माण केलेले. तसं तर महाराष्ट्रामध्ये मन्मथ माऊलींचे समकालीन जे संत होते, आता आपण 16व्या शतकाबद्दल बोलत असताना मन्मथ माऊलींचे आणखी समकालीन संत होऊन गेले ते शांतलिंगेश्वर किंवा शांताप्पा, शांतेश्वर अशा नावानं होऊन गेलेत. मन्मथ माऊलीचे समकालीन संत आहेत ते. आणि त्यांनी सुद्धा विवेक चिंतामणी नावाचा चन्नबसवण्णाच्या षटस्थलावर त्यांनी मराठीमध्ये खूप मोठं ट्रान्सलेशन केलेला विवेक चिंतामणी ग्रंथ आहे. त्याही ग्रंथाचा आपणाला अभ्यास करावा लागणार आहे. संत परंपरेमध्ये महाराष्ट्रामधले खरे जर मन्मथ माऊलींच्या अगोदरचे संत आहेत, म्हणजे समकालीन आहेत, पण महाराष्ट्रामध्ये शांतलिंगेश्वर हे मुख्य आहेत. जसं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेवी रचला पाया असं म्हणतात, पण तसं नाही. तिथं सुद्धा नामदेव महाराज हे मुख्य होते. तो विषय आपला नाही. वारकरी संप्रदाय तो त्यांचा विषय. पण आपण आपल्याबद्दल बोलत असताना शांतलिंगेश्वरी रचला पाया, इकडं शांतलिंगेश्वरांनी पाया रचलेला आहे लिंगायत धर्मामध्ये. आणि ते शांतलिंगेश्वरांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागामध्ये खूप मोठा लिंगायत धर्माचा प्रचार केलेला आहे. आणि ते लिंगायत होते. मला असं वाटतं की कदाचित ते आलूरमध्ये जे असणारं मठसंस्थानमध्ये जे समाधी आहे, ती समाधी कदाचित ती शांतलिंगेश्वराची, शांताप्पाची असेल. त्यांनी सुद्धा त्या सीमावर्ती भागामध्ये खूप मोठा प्रचार केलेला आहे. आणि ते लिंगायत परंपरेतला मठ आहे. लिंगायताची विचारधारा असणारा मठ आहे. आणि विशेष करून तो आम्हाला खूप सांगायला आनंद होईल की तो मठ म्हणजे आमचा मठ आहे. आमच्या इरटे परिवाराचा तो मठ आहे. तिथं आत्तापर्यंत जितके काही गुरुवर्य होऊन गेले, मठाधीश होऊन गेले, ते लिंगायत होते. आणि लिंगायत परंपरेतला तो मठ आहे. आत्ताचे फक्त ओनली 2च तिथं आहेत, ते माहेश्वर कुळातले, जंगम कुळातले आहेत. बाकी सगळे आमच्या इरटे परिवारातले तिथं पंचाक्षरी शिवाचार्यापर्यंत आमचे इरटे परिवारातले गुरुवर्य त्या ठिकाणी होते, धर्मप्रचार करत होते. आणि आता थोडीशी तिथली वेगळी परिस्थिती आहे. तर शांतलिंगेश्वर सुद्धा ही मन्मथ माऊलींचे समकालीन संत आहेत. आणि त्यांनी सुद्धा खूप मोठा एक विचारधारा लिहिलेली आहे. आणि म्हणून आपण मन्मथ माऊलींच्या साहित्यावर चिंतन करायचं आहे. लोकांपर्यंत खरे मन्मथ माऊली न्यायचे आहेत. तर त्यांनी आजही कोणाला जर भेटला तर तो पहा, जर मूळ प्रती नाही भेटल्या तर पसारकर सरांनी लिहिलेला परमरहस्य ग्रंथ तो उपलब्ध होतोय का पाहतो. बहुतेक नाही, कारण त्याला बॅन केलेला आहे. त्याच्या थोड्या प्रती विकल्या आणि त्याच्यामध्ये खूप तुम्हाला, कारण ते ग्रंथ वाचल्यावर लक्षात येईल की त्याच्यामध्ये काय काय आहे, काय काय नाही. कारण आता आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. तरीसुद्धा काशीपीठ त्याच्यामध्ये नाही. काशी जगद्गुरू हे अलीकडच्या काळामधलं काशीमध्ये, वाराणसीमध्ये असणारं पीठ आहे, ते मन्मथ माऊलीच्या परमरहस्य ग्रंथामध्ये नाही. शांतलिंग स्वामीच्या विवेक चिंतामणी या ग्रंथामध्ये नाही. तर अशा खूप काही तुम्हाला त्या मूळ परमरहस्य ग्रंथामध्ये पाहावयास मिळणार आहे. पण तो ग्रंथ आज उपलब्ध नाही. तो ग्रंथ अगदी काही लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी तो ग्रंथ बॅन केला. आणि ते ग्रंथ त्यांनी काशी जगद्गुरूंनी पुन्हा ते बाहेर येऊ दिला नाही आणि तो ग्रंथ बंद केलेला आहे. म्हणून मन्मथ माऊलीला खरं जाणून आज ज्या पद्धतीनं आपण मन्मथ माऊलींच्या नावावर जे काही वैदिकता माजवलेली आहे, वैदिकता वाढवलेली आहे, मन्मथ माऊलीचे अनुयायी म्हणून आपण स्वतःला म्हणून घेता, तर मन्मथ माऊलींचे अनुयायी म्हणून घेत असताना त्यांच्या विचारधारेचा अनुकरण करा, त्यांची विचारधारा आत्मसात करा. नुसतं मन्मथ माऊली म्हणण्यानं होणार नाही. आणि मागे मला कोणीतरी एक जण म्हटलं होतं की कपिलधार महापदयात्रेमध्ये
की कपिलधार पदयात्रा काढण्यापेक्षा तुम्ही वेळ घालवत होता म्हणाले. कपिलधार पदयात्रेमध्ये तुम्ही वेळ घालवता आणि ते वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी प्रबोधन व्हावं लोकांना, असं मला कोणीतरी गेल्या वेळेस फेसबुकला टॅग केला होता. पण मी त्यांनाही सांगू इच्छितो की त्या मन्मथ स्वामीची जी कामतपूर ते कपिलधार पायी पदयात्रा निघते त्याच्यात सुद्धा असंच प्रबोधन होत असतं की ज्या ज्या माध्यमातून जे आमची संस्कृती नाही. यावर्षी जर कोणी दिंडीमध्ये आपल्यापैकी कोणी आला असेल तर बरेच प्रवचन आपण ऐकलं असाल. सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज, बेटमुगरेकर महाराजांचे असतील, राष्ट्रसंतांचे असतील, आमचे असतील. तर यावर्षीच्या बऱ्याच ठिकाणी यज्ञ लिंगायतांनी करावा किंवा नाही याच्याविषयी खूप ठिकाणी चर्चा झाली होती. आणि त्या तेवढ्या मोठ्या लाखो, जिथं आज आपल्याकडे किती आपण थोडे लोक ऐकत आहोत पण तिथं आमच्याकडे लाखो लोक असतात. तर तिथं लाखो लोकांमध्ये लिंगायत धर्मामध्ये यज्ञ संस्कृती नाही, यज्ञ संस्कृतीचे आम्ही विरोधक आहोत, हे सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकरांनी सुद्धा तिथं जाहीर सांगितलेलं होतं. आप्पांनी सांगितलं होतं की आपण यज्ञ संस्कृतीचे उपासक नाही तर आपण शिवसंस्कृतीचे उपासक आहोत. आणि हे सगळं तिथं सांगितलं जातं. पण आज आपल्याकडे ते नाही आहे. आपण मन्मथ माऊलीला मानतो पण आज आमच्याकडे लोक यज्ञ करतात, जे स्वतःना पुरोहित म्हणून घेतात. आज वेगळ्या पद्धतीचे संघटना निघालेले आहे, पुरोहित संघटना. पुरोहित करणं काही हरकत नाही, तुम्ही करा, तुमचा व्यवसाय म्हणून करत असाल तर तो भाग वेगळा आहे. पण धर्माच्या नावावर करत असाल तर ते चूक आहे. कारण मन्मथ स्वामींनी स्वतः त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे की यज्ञाच्या त्या वाटा टाकिल्या मोडोनी तीर्थालागी जाणी खुंटविले, किंवा आम्हाला कुठं जायचं नाही, नलगे काशी लागी जावे म्हणाले. काशीला सुद्धा जायची गरज नाही, तीर्थयात्रेला जायची गरज नाही. जे अनेक संतांनी सांगितले तेच मन्मथ माऊलींनी सांगितले. म्हणून म्हणालो की बसवण्णाच्या विचारधारेचा प्रभाव हा खूप मोठा प्रभाव मन्मथ माऊलीवर आहे. ज्या पद्धतीनं महात्मा बसवण्णांनी सांगितलं, कल देवरू देवर अल्ला मर देवर अल्ला, म्हणजे मराठीमध्ये सांगितलं धोंडा देव नाही, लोखंड पितळाचे केलेले देव नाही, गोकर्ण काशी केदार अष्टशेती तीर्थगुळू पुण्यक्षेत्र तीर्थ देवर देवर अल्ला, म्हणजे ताने तिळद नोडा अप्रमाण अगोचर कुडल संगम देव. आम्ही अप्रत्यक्ष बघितलेला देव म्हणजे इष्टलिंग आहे. आणि हेच महात्मा बसवण्णाची विचारधारा मन्मथ माऊलींच्या अभंगामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. एवढी एकनिष्ठा सांगितलेली आहे, सतीपतीचा भाव सांगितलेला आहे आणि तो आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याची गरज आहे. एवढं खूप मोठं विज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. मन्मथ माऊलींच्या परमरहस्याचा अभ्यास केल्याच्या नंतर असं लक्षात येईल की त्यांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं की पृथ्वीवरचा सूर्य कधीच मावळत नाही, तो सूर्य तसाच राहतो. म्हणजे चंद्र परप्रकाशी आहे, सूर्य स्वयंप्रकाशी आहे, हे सुद्धा त्यांनी खूप विज्ञानातून सांगितलेलं आहे. आज शौचालय बांधतात, त्या शौचालयाची महती त्यांनी 16व्या शतकात सांगितलेली आहे. बाबा आपले कसे असावी, किती स्वच्छता असावी, सकाळी उठल्याच्या नंतर आपण कसं केलं पाहिजे, हे सगळं त्यांनी खूप सुंदर सांगितले. आज कोरोनाच्या संसर्गाच्या युगामध्ये आज आपणाला सांगत आहे हात स्वच्छ धुवा आणि काय तोंडाला मास्क बांधा, हात स्वच्छ धुवा. तर त्यावेळेस मन्मथ माऊली सांगितले की त्यावेळेस काही सॅनिटायझर नव्हतं, पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं सप्तमृतिका कराशी लावून, म्हणजे 7 वेळेस माती हाताला लावून धुवत जा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. मग एवढं सगळं सांगणार एक संत त्या काळामधले म्हणजे मन्मथ माऊली सारखे संत आहे. मग ही खूप मोठी विचारधारा आहे. मन्मथ माऊली स्वतः कबूल करतात. कोणी कबूल करून दुसऱ्याने कबूल करायची गरज नाही. कोणी म्हणतील मन्मथ माऊली बसवेश्वरांचे अनुयायी होते, बसवण्णांचे अनुयायी होते किंवा नाही, असं तुम्ही तुमच्या म्हणण्यानं तिथं काही होणार नाही. त्यांनी स्वतः कबूल केलेले की यालागी बसवेश्वराशी म्हणे तुझ्या पालखातील मी ताने घेऊन चाललेला आहात. ही समतेची, ही स्वतंत्रतेची, ही न्यायाची, ही बंधुतेची जी पालखी घेऊन जात आहात, त्या पालखीमधला छोटासा बालक आहे आणि आपलं कार्य मी आपल्या पद्धतीने मी करत आहे. एवढी सुंदर विचारधारा मन्मथ माऊलींची होती. कदाचित आम्ही मन्मथ माऊलींना समजून घेण्यात कमी पडलो असेल. मन्मथ माऊलींच्या विचारधारेचा प्रभाव आणखी झालेला नाही. महाराष्ट्रामध्ये मन्मथ माऊलींच्या साहित्याचा प्रचार आणखी झालेला नाही. आणि जर झाला बी असेल तर तो योग्य पद्धतीने झाला आहे असं मला वाटत नाही. तर याच्याही पुढे आपणाला महाराष्ट्रामध्ये
प्रति बसवण्णा किंवा बसवण्णाचे अनुयायी म्हणून मन्मथ माऊलींच्या साहित्याचा खूप मोठा आधार आपणाला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. जे लोक कन्नड भाषा समजू शकत नाहीत किंवा महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा ही अशी परंपरा आहे की ज्याच्या माध्यमातून हजारो नाही लाखो लोकांना हे विचार आपण मन्मथ माऊलींचे योग्य प्रकारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण दुर्दैव असं आहे की आज प्रचार करणारे कीर्तनकार प्रवचनकार मंडळी आहेत, ते सुद्धा एक वेगळा भाव आहे. आपण कुठल्या तरी एका संघटन एखादं कुठलं तरी असं काढून त्याच्यामध्ये आपण गुरफटून चाललेलो आहोत. मला एक म्हणायचं नाही तुम्ही कुठल्याही संघटनेशी संबंधित असा, कुठल्या संघटनेचा तुम्ही सदस्य असा, पण जी मन्मथ माऊलींची संत परंपरा वेगळी, संघटना वेगळी. संघटनेच्या मागे स्वार्थ असतो, संत परंपरेच्या मागे कुठलाही स्वार्थ असत नाही. म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं आपणाला त्याचं आचरण करायचं आहे. आता आम्ही अनेक संघटनाशी संबंधित काम करत नाही असं नाही. आम्ही कुठल्याही लिंगायत धर्माच्या कुठल्याही संघटनेला आम्ही विरोध करत नाही, पण ज्या ठिकाणी जिथं गेलो त्या विषयावर चिंतन करणं हे आपलं कर्तव्य आहे, प्रत्येक कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. म्हणून आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव धुळे या भागामध्ये लिंगायत समाज खूप आहे. पण लिंगायत समाज खूप असताना सुद्धा आज त्या भागामध्ये अनेकांना लिंगायत म्हणून घेतलं जात नाही. आज सुद्धा काही भागामध्ये आम्ही जिंतूरला होतो, त्या भागामध्ये काही आपलेच लिंगायत लोक, जिंतूरच्या मठामध्ये आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस काही आपलेच लोक असं होते की तिथं सर्व आपल्या लिंगायतल्या पोटजाती आहेत. तेली, कुष्टी, गवळी अशा अनेक पोटजाती आहेत. जिंतूर गेलो त्यावेळेस असं होतं की लिंगायतामध्ये सुद्धा स्वतःला लिंगायत म्हणून घेणारे लोक, शीलवंत म्हणून घेणारे लोक त्या लोकांना जवळ करत नव्हते. त्यांच्याकडून पट्टी घ्यायचे, वर्षाला देणगी घ्यायचे आणि फक्त त्यांना जेवण करायला बोलवायचे. त्यांना कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ देत नव्हते, त्यांना स्वयंपाकामध्ये सहभाग देत नव्हते. आणि मग ते लोक यायचे आणि फक्त पैसा द्यायचं आणि जेवण करून जायचं, मठामध्ये येऊन प्रसाद घेऊन जायचं. पण ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो त्यावेळेस आम्ही तिथली ही परंपरा खंडित काढली आणि तिथं जो असणारा लिंगायत, तेली समाज, कोष्टी समाज, गवळी समाज खूप मोठ्या प्रमाणात समाज आहे. तर आज तिथं सगळेजण माझे मित्र जे आहेत ते सगळेजण आज आम्ही तिथे सगळ्यांनी एकत्रित येऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम केले. सगळ्यांना असं वाटलं की तो मठ आम्ही सगळे एकच आहोत, ही भावना तिथं निर्माण झालेली आहे. पण आज उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव धुळे या भागामध्ये वेगळी भावना आहे. ते आमचेही काही मंडळी, शिवाचार्य मंडळी आज सुद्धा काही लोकांच्या घरामध्ये, आता मी नाव घेणार नाही, माझे मित्रच होते, पण त्यांनी म्हणाले की शिष्यांच्या घरी निमंत्रण होतं, ते पण ते लिंगायत तेली होते आणि त्यांनी निमंत्रण दिलं होतं की आमच्या घरी त्यांच्या घरी जात नाही म्हणाले मला. मी का तर ते तेली समाजाचे आहेत. पण असं नाही, आपण ज्यावेळेस तुम्हाला शिष्य म्हणून चलतात, दक्षिणा त्यांचा चलतो, त्यांच्याकडून मठ बांधण्यासाठी हा लाखो रुपयाचा दक्षिणा चलतो, मग त्यांच्या घरी प्रसाद घ्यायला का चलत नाही? तर आपण शिष्य म्हणून ज्यावेळेस त्यांच्याकडून बाकी गोष्टी करतो तर त्या पद्धतीनं आपण त्यांच्या घरी प्रसाद सुद्धा घेतला पाहिजे. ही समता मन्मथ माऊलीने सांगितलेली. मग ती समता आज आमच्या का नाही? मन्मथ माऊलींच्या बद्दल बोलत असताना खूप काही बोलायचं, मी जवळपास 1 तास बोलत आहे, पण आता जास्त वेळ बोलणार नाही. अगदी 5 मिनिटामध्ये मी मन्मथ माऊलींच्या विचाराला अनुसरून आपण जीवन जगायचं आहे, त्यांचे कार्य आपणाला करायचं आहे. त्यांचे जी अभंग रचना आहे, त्यांच्या अभंग, जसं आज आपण वचन साहित्याचा चिंतन, अनेक आमचे हनुमंतची शंके असतील, झोकारे सर असतील, तर आणखी अक्कलकोटचे काही शरण मंडळी आहेत, तरी असा दररोज वचन साहित्याचा प्रचार आणि प्रसार ते व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून करतात. आणि तसंच मन्मथ माऊलींचे अभंगसुद्धा जर तशा पद्धतीने केले किंवा संतांचे अभंग, सगळ्याच संतांचे अभंग आहेत, तर त्या अभंगाबद्दल आपण चिंतन केलो तर लोकांमध्ये जी आज भावना आहे किंवा जे आज मन्मथ माऊलींचा एक वेगळ्या पद्धतीनं प्रचार प्रसार करत आहेत त्यांच्यासाठी कुठं एक चपराक बसेल त्यांच्या विचारसरणीला. आणि म्हणून
म्हणाल त्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. मन्मथ माऊलींनी यज्ञादी कर्माचा, होम हवनाचा विरोध केलेला आहे, तीर्थयात्रेचा विरोध केलेला आहे. आणि म्हणून स्थावरलिंगाची पूजा सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की स्थावरलिंगाची सुद्धा पूजा कुणासाठी सांगितलेली आहे? ज्यांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग नाही त्यांच्यासाठी स्थावरलिंगाची पूजा आहे. पण ज्यांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग आहे त्यांनी स्थावरलिंगाची पूजा करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण जो काही स्थावरलिंगामध्ये आहे तेच इष्टलिंगामध्ये आहे. आणि आपल्या गळ्यातलं इष्टलिंग जर आपण त्या स्थावरलिंगाच्या जर समोर नेऊन झुकवत असेल तर तो आपला स्वाभिमान आपण तिथं झुकवत आहोत. म्हणून अशा लोकांचं सुद्धा तोंड सुद्धा बघू नये म्हणाले. गळा सोनेत्री नयन जो करी अन्य देवताचे पूजन, असं त्यांनी म्हणाले. गळ्यामध्ये इष्टलिंग असताना देवदेवाला हुडकीत जायचं ते त्यांना मान्य नव्हतं. आणि म्हणून ती महात्मा बसवण्णाची पूर्ण विचारधारा ही मन्मथ माऊलींच्या विचारधारेवर आहे. आणि म्हणून मन्मथ माऊली एक खूप संत 16व्या शतकामध्ये होऊन गेलेले आहेत. त्या संताबद्दल आज सुद्धा आम्हाला विचार करण्याची गरज आहे. त्या संतांना काही लोकांनी त्यांच्या साहित्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. जसं क्रांती झाली, जसं एखाद्या विद्रोही साहित्य लिहिल्याच्या नंतर जसं आमच्या शरणांची हत्या झाली, शरणांना कल्याण सोडून जावं लागलं, खूप मोठा शरणांना त्रास भोगावा लागला, त्याचं वचन साहित्य जाळलं, तसंच मन्मथ माऊलींचे आज केवळ 130 अभंग उपलब्ध आहेत. म्हणजे मन्मथ माऊलींनी फक्त 130च अभंग लिहिले नव्हते, तर त्यांनी आणखी त्यांचं खूप मोठं साहित्य होतं. अहमदपूरकर आप्पा आम्हाला सांगितलं की कोणीतरी डेक्कन मोहवा, मला वाटतं ते बीडच्या तिथे डेक्कन मोहव्याकडे कोणातरी एका ब्राह्मणाकडे मन्मथ माऊलींचं अभंग साहित्य होतं. तर त्या व्यक्तीने, तो ब्राह्मण व्यक्तीने ते साहित्य आप्पांना दिलं नाही. राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना दिलं नाही. त्याने 100 वेळेस त्याच्याकडे हेलपाटे मारले, नाही देतो थोडं, ते माझ्याकडे एक साहित्य आहे मी त्याला लिहून घेऊन देतो असं म्हणत त्यांनी ते साहित्य दिलं नाही. कारण मन्मथ माऊलींनी एवढी म्हणजे या वैदिकतेच्या विरोधामध्ये खूप मोठं हत्यार उपसलेलं होतं, ब्राह्मणशाहीच्या विरोधात खूप मोठं हत्यार उपसलेलं होतं. आणि म्हणून या लोकांनी त्यांचं साहित्य जाळले. मन्मथ माऊलींना सुद्धा त्या कपिलधारच्या ठिकाणी लिखाण करत असताना त्यांची पर्णकोटी म्हणजे त्यांनाही जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांच्या जीवनचरित्रामध्ये सांगितलं जातं. संयोगानं मन्मथ माऊली स्नान करण्यासाठी बाहेर गेले होते आणि त्यावेळेस त्यांची जी पर्णकोटी झोपडी पेटवून दिली होती. मन्मथ माऊलीने त्यांच्या अभंगातून सांगितलं की दग्ध आम्ही व्हावे निंदकाचा हेतू परी झाले व्यर्थ श्रम त्याचे. आम्हाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचा त्या विचाराचे श्रम व्यर्थ गेले. त्या भगवान शिवप्रभूच्या कृपेने आम्ही वाचलो. आणि म्हणून फक्त मन्मथ माऊलींचे जेवढेच मोजके अभंग सापडले, मोजकेच साहित्य सापडलं, पण त्या साहित्य खरं साहित्य सापडलं नाही. तसं आज सुद्धा मन्मथ माऊलींच्या नावाचा काही लोक विचार करत आहेत. मन्मथ माऊलींच्या परमरश्यातला वीरशैव शब्द घेण्याचा खूप मोठं काम करत आहेत. मन्मथ स्वामीच्या साहित्यातला जंगम शब्द घेण्याचा खूप मोठं काम करत आहेत. पण काही आज या सगळ्या भाविक भक्तांच्या मन्मथ माऊलींच्या अनुयायापुढे काही लोकांना झुकावं लागलेलं आहे. काही लोकांना मन्मथ माऊलीपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात. आज सुद्धा काही आमच्या मठाचे महाराज लोक आहेत. आम्ही पूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी ते कपिलधार असं पायी पदयात्रा काढत होतो. त्यावेळेस आम्ही मानूरचे पूर्वीचे लिंगे की विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, आम्ही कीर्तन झाल्याच्या नंतर मन्मथ माऊलीची आरती म्हणत असताना त्यांनी आरती थांबवायला लावली आणि म्हणाले मन्मथ माऊली आमचे शिष्य आहेत, अगोदर माझी आरती म्हणा मग मन्मथ माऊलीची आरती म्हणा. म्हणजे एवढे यांनी स्वतःला स्वयंघोषित असं स्वतःला समजतात. स्वतः आम्ही श्रेष्ठ आहोत असं समजतात. मग स्वतःला मन्मथ माऊलीपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात. काही तर सुरुवातीला लोक नाव घेत नाही, पण काही आमच्या ज्येष्ठ कीर्तनकारांना माहीत आहे, काही शिवाचार्य मंडळी, जगद्गुरू मंडळी मन्मथ माऊलीच्या समाधीचं तर ते जंगम आहेत, आम्ही आचार्य आहो, आम्ही पीठाधीश आहो आणि त्याच्या आम्ही पाया पडावं का असं म्हणून काही, मी नाव घेत नाही, मला डिटेल माहीत आहे, आज ते ऑनलाईन घ्यायची गरज नाही. पण एक सत्य आहे, ज्यावेळेस कधी वेळ आली तर मी त्यांचे नावच सुद्धा तुमच्या पुढे स्पष्ट करेन. आणि आमच्या बऱ्याच कीर्तनकाराला, ज्येष्ठ कीर्तनकार त्यांच्यासोबत होते, त्यांनाही माहीत आहे की मन्मथ माऊली हे कोण होते. मन्मथ माऊली कमी समजण्या इतकं माऊली हे संत आहेत. आणि मन्मथ माऊलींचं आडनाव हे विभूते होतं असं अनेक साहित्यिकांचं मत आहे. मन्मथ माऊलीचं आडनाव विभूते होतं हे एक आपण नोट करून घेण्याची गरज आहे. म्हणून
मन्मथ माऊलीबद्दल जेवढा काही आपण विचार करणार आहोत, चिंतन करणार आहोत, ते खूप मोठं चिंतन आहे. पण ते चिंतन आपणाला करायचं आहे. मन्मथ माऊलींच्या योग्य साहित्याचा अभ्यास करा. मन्मथ माऊलीला मानत असाल, मन्मथ माऊलींचे स्वतःला अनुयायी समजत असाल, कीर्तन करून जर त्यांच्या अभंगावर आपली जीवन दिनचर्या, आपले जीवन जर चालवत असाल तर कदाचित त्यांच्याशी द्रोह करू नका, त्यांच्या विचाराशी द्रोह करू नका. 16व्या शतकाच्या 12व्या शतकाच्या नंतर आज 21व्या शतकामध्ये सुद्धा सत्य आहे, ते सत्य बाहेर पडत आहे. 16व्या शतकातलं सुद्धा सत्यच बाहेर पडत आहे. आणि म्हणून हे सत्य आहे, सत्यच राहणार आहे. म्हणून सत्याला कोणीही झाकू शकत नाही. सत्य म्हणजे आरसा आहे. मन्मथ माऊलींचा परमर्षय ग्रंथ हा आरसा आहे. तो आरसा आपण पाहायचा आहे. मग आम्ही स्वतःला लिंगायतच म्हणून घेतो. जर तुम्ही स्वतःला वीरशैव म्हणून घेणारे जर कोणी ऐकत असतील तर त्यांनी सुद्धा परमर्षय ग्रंथ नीट वाचा. वीरशैव शब्दाची नीट व्याख्या करून घ्या. वीरशैव कुणाला म्हटलेलं आहे ते सुद्धा नीट करून घ्या. आणि मग जर तुम्ही त्याच्या पद्धतीने सुद्धा जर आचरण केलात तर ते सुद्धा आचरण आम्हाला मान्य असेल. मग तो आम्ही धर्ममान्यतेचा विषय आहे, तो आम्ही खंबीर आहोत. आमच्या संघटना खंबीर आहेत. ते त्या पद्धतीनं लढतील. त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न होणार आहेत, चालणार आहेत. आज बरेचसे एज्युकेटेड मंडळी आहेत, बरेचसे चांगले वक्ते निर्माण झालेले आहेत, अभ्यासक मंडळी निर्माण झालेले आहेत. आमचे बरेचसे शिक्षक लोक कीर्तन करत आहेत, धर्मप्रचाराचं कार्य करत आहेत. मला त्यांनाही खूप विनंती आहे की हरकत नाही, 10च कीर्तन झाले तरी हरकत नाही. कीर्तन आपले झाले तरी सुद्धा एक प्रभावी कीर्तन, योग्य मार्गदर्शन आपलं त्या ठिकाणी व्हावं. आणि त्या पद्धतीनं आपण समाजाला प्रबोधन करायचं आहे. मी ज्या पद्धतीनं मी कुठलंही व्यासपीठ सोडत नाही बरं का, सगळ्यांचं सांगतो. काही लोकांना वाटत असेल की मी शिवमहापुराण कथासुद्धा सांगतो, पण माझे शिवमहापुराण कथासुद्धा जे लोक ऐकले असतील त्यांना माहीत आहे. मी कथा सांगत असताना ते सर्व जाती धर्माचे लोक तिथं उपस्थित असतात. आणि विशेष माझ्या कथेच्या माध्यमातून सुद्धा अनेक शरणाचं साहित्य, शरणी अक्का महादेवी असतील, महात्मा बसवण्णा असतील, नुलिये चंदय असतील, अशा अनेक शरणांचं साहित्य मी कथेच्या माध्यमातून सांगत असतो. म्हणून आपण सर्वांनी मन्मथ माऊलींच्या जीवनावर खूप मोठा प्रकाश टाकण्याची गरज आहे. खूप मोठी विचारधारा निर्माण करण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व आचार्यांनी, सर्व गुरुवर्यांनी मन्मथ माऊलींच्या साहित्याचा सिद्धांत शिखामणी जर तुम्ही मान्य आहे, सिद्धांत शिखामणीचा योग्य पद्धतीनं अवलंब करा, जेणेकरून आपल्या या कुठेही जागा निर्माण होऊ नये. कारण एवढा याला का विशेष महत्व आहे लिंगायत धर्मामधला आणि इतर धर्मामधलं काय विशेषता आहे, तर ते आणखी एक सांगून जातो. इतर धर्म आणि लिंगायत धर्मामध्ये एक विशेषता आहे की आमच्याकडे गुरु, जंगम आणि भक्त या तिघांची साधना काही वेगळी नाही आहे. जी साधना गुरु करतात तीच साधना जंगमानी करायची आणि तीच साधना भक्तांनी करायची. म्हणजे भक्त जर इष्टलिंग पूजा करत असेल तर जंगमानी सुद्धा इष्टलिंग पूजा करतात. आणि जंगम इष्टलिंग पूजा करतात म्हणजे गुरु सुद्धा, आचार्य सुद्धा इष्टलिंग पूजा करतात. आमच्या धर्मातली ही एक विशेषता आहे की सर्वांना समान आहे. नाहीतर अनेक धर्मामध्ये असं आहे की गुरुची पूजा वेगळी असते, भक्ताची पूजा वेगळी असते. गुरु वेगळी पूजा करतात आणि भक्तांना वेगळी पूजा करायला सांगतात. अशा पद्धतीचे असते. म्हणून याला एक विशेष आहे की अतिशय सूक्ष्म विचार, लिंगांगी धर्म अतिसूक्ष्म म्हणलेला आहे मन्मथ माऊलीने. किंवा
ज्या धर्माचं तत्व जे कोणी याला वीरशैव, तर त्या वीरशैव धर्माचे मुख्य तत्व शिवा वाचून अन्य दैवत न मानणे श्रेष्ठ अद्भुत एक शिव सर्व करता. मी का सांगतो, दोन्ही सांगतो की दोघांनीही विचार करायचा आहे की जोपर्यंत आपण मन्मथ माऊलींच्या साहित्याचा अभ्यास करत नाही, योग्य विचार करत नाही, तोपर्यंत आपणाला या विचारधारा, मन्मथ माऊलींची विचारधारा आपण सर्वसामान्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून एवढी खूप मोठी विचारधारा मन्मथ माऊलींच्या परंपरेतील अनेक संत आहेत. संत लिंगेश्वर माऊली, बसवलिंग माऊली, शिवदास माऊली आहेत, संत श्रेष्ठ महादेव प्रभू आहेत, शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत, शिवसंत जीवन स्वामी आहेत, शिवसंत चन्ना महाराज आहेत. वडांगळीमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये वडांगळी येथे गंगाधर संत गंगाधर स्वामीजी होऊन गेलेले आहेत, बाळाबुवा कावाडी होऊन गेलेले आहेत. त्यांचे जर ग्रंथ आपण अवलोकन केलं तर आपल्याला एवढं मोठं, खूप मोठं साहित्य आहे. अनेक संतांचं साहित्य, आपल्या धर्मातल्या संतांचं साहित्य अनेकही लुप्त झालेलं आहे. आणि म्हणून आपणाला त्या संत साहित्याचा उलगडा करून घेण्याची गरज आहे. ज्यांना ज्या ज्या मठामध्ये साहित्य त्या मठातल्या प्रकाशित केलं पाहिजे, प्रसारित केलं पाहिजे आणि ती प्रसार करून आपल्या या विचारधारेला बळकटी दिली पाहिजे आणि ते बळकटी देण्याचं काम आपण करायचं आहे. म्हणून प्रत्येकाने शरणनी कोणत्या संघटना असतील त्या संघटनाने एक विचारपूर्वक की कडून असं कुठलंही कृत्य होता कामा नये की जेणेकरून धर्मामध्ये, समाजामध्ये फूट नाही पडली पाहिजे. आपण सर्वजण एकच आहोत. या भारतभूमीमध्ये जन्माला आलेले सर्वजण एकच आहोत. इथं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे की उच्च नीच काही नेनो भगवंत इष्टे भाव भक्ती देखून या. इथं कोणी उच्च नाही, नीच नाही. तसंच मन्मथ माऊलींनी सुद्धा सांगितलेले आहे की जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. भक्ताचा जाती व्यवस्था ही नाही, त्यांच्या कर्मावर आधारित जाती व्यवस्था पडलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी त्या विचारधारेला छेद न पडू देता संतांची विचारधारा जी आहे ती विचारधारा आपण पूर्णपणे आपणाला करायचं आहे. आणि ते खूप मोठे आपल्या पुढे आता या इंटरनेटच्या युगामध्ये खूप की आपण ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज परमरहस्याची ॲप आलेली आहे. नाही, आम्ही कुठल्याही ग्रंथाला विरोध करत नाही, पण त्या ग्रंथाच्या व्यतिरिक्त जे आचरण करतात त्याला विरोध करतोय बरं का. कदाचित काही लोकांना वाटेल मी सिद्धांत शिखामणीला विरोध नाही, मी सिद्धांत शिखामणीचा विरोधकही नाही, पण त्याच्यातल्या काही भागाचा मी विरोधक आहे. त्याच्यामधल्या जे आहेत त्याची जी वंश परंपरागत सांगितलेले ते शिवयोगी शिवाचार्यांची, त्याचा मी विरोधक आहे. त्याच्यामध्ये जे पहिल्या प्रकरणामध्ये जगज्जननी माता पार्वतीबद्दलचं जे वर्णन केलेलं त्याच्या विचारधारेचा मी विरोधक आहे. आणि मग नंतर त्याच्याबद्दल जे पुढे जे षटस्थलाचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे त्याच्यामध्ये पण सिद्धांत शिखामणीमध्ये कुठेही यज्ञ यागादिक कर्म सांगितलेले नाहीत. पण आज आमचे गुरुवर्य ते करायला लावतात, लोक करतात, पण ते सांगितलेलं नाही. एवढा खूप सुंदर तो सुद्धा आहे. त्याचं सुद्धा असं काही षटस्थलच सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये असं कुठला वेगळा विषय सांगितलेला नाही. पण त्याचा अभ्यास करा. मन्मथ माऊलींच्या साहित्याचा महाराष्ट्रामध्ये खूप अभ्यास करण्याची गरज आहे. आज प्रत्येकाच्या घरी परमरहस्य आहे. अनेक साहित्य मन्मथ स्वामींचं उपलब्ध आहे. फक्त त्याचा एका बाजूनं विचार, एका बाजूनं हे पाहू नका. एका बाजूनं पाहिलं तर थोडंसं वेगळी प्रतीक आहे. त्याला चारही बाजूने विचार करायचा आहे. एका बाजूनं नाही, एका बाजूनं पाहिलं तर आपल्याला चौकोन दिसेल, दुसऱ्या बाजूने त्रिकोण असेल किंवा दुसऱ्या बाजूनं आयत आकृती सुद्धा असू शकतो. म्हणून एखाद्या दगडाकडे, एखाद्या घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन जसा असतो तसं परमरहस्य ग्रंथाकडे पाहण्याचा सुद्धा दृष्टिकोन चौफेर असावा. आणि त्याच्यातलं सत्य शुद्ध आपल्या समोर यावं. एक महान कार्य मन्मथ माऊलीसारख्या संतांनी केलेलं आहे आणि ते कार्य आज आपणाला प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कदाचित आणखी बऱ्याच लोकांना मन्मथ माऊली माहीत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आणखी लोकांपर्यंत आम्ही
त्याबरोबर संत साहित्यसुद्धा एक सोपं साधन आहे. आणि हे संत साहित्य लोकांपर्यंत गेले की वचन साहित्य गेल्यासारखंच आहे. वचन साहित्य वेगळं, कुठल्याही पद्धतीचा भेदभाव करू नये. आणि आणखी एक म्हणजे आपण सर्वजण, मी मगाविषयी बोलता बोलता गेलं की आपण सर्वजण एकच आहोत. महाराष्ट्रातले असतील, कर्नाटकातले असतील, आमचे गुरुवर्य, याच्याशी कुठलाही नाही. काल परवा मी कुठले तरी एक स्टेटमेंट वाचली होती की महाराष्ट्रातल्या मठावर कर्नाटकामधले जंगमपटू नको, असं काही लोकांचं मत होतं, काही जणांचं मत आहे. तर असं काही नाही. महाराष्ट्रातले लिंगायत आपणच आहोत, कर्नाटकातले आपणच आहोत, त्यांनी आपण वेगळे नाहीत. असा जर आपण भेदभाव करत राहिलो तर एक आपल्या समाजामध्ये, धर्मामध्ये खूप मोठी फूट निर्माण होणार आहे. कर्नाटकामधून जरी आले असले तरी ते सुद्धा आपलेच आहेत, आणि आपण सुद्धा कर्नाटकामध्ये गेलो तर तेही आपलेच आहेत. आपण वेगळे नव्हत. हा प्रांतवाद, भाषावाद हा आपणाला करायचा नाही आहे. त्यांना सुद्धा महाराष्ट्रात आल्याच्या नंतर त्यांना एक पद्धत सांगायची किंवा इथली पद्धती, अशा पद्धतीची इथले आचार प्रणाली आहे, विचार प्रणाली आहे, आणि तशा पद्धतीनं आपण, तुम्ही इथं कार्य करा. आज बरेच आमचे स्नेही मित्र, आमचे मार्गदर्शक कर्नाटकातून आलेले महाराज लोक महाराष्ट्रात आहेत, चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. असं नाही आहे की त्याच्याबद्दल, उलट त्यांचा फायदाही आपल्या महाराष्ट्राला होईल. त्यांना कन्नड येत आहे. कन्नड येत असल्यामुळं वचन साहित्य त्यांना मुखोद्गत असेल, वचन साहित्याचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रचार होईल, प्रसार होईल. ते आले म्हणजे काही वेगळं वाईट होणार नाही, म्हणून असंही काही समजू नये. मग सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन खूप मोठं कार्य आपणाला करायचं आहे. खूप मोठी ही वैचारिक लढाई आपणाला लढायची आहे. आणि संतांचं, शरणाचं साहित्य, जे निर्भीड संत होते, ते आपणाला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. म्हणून आपण मन्मथ माऊलीबद्दल आणखी पुढे कधीतरी याच्याबद्दल आपण विचार करूयात. मन्मथ माऊलींचा कार्यकाळ जवळपास 51 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. महाराष्ट्राला खूप मोठी देणगी दिलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांची देण, महाराष्ट्राला दिलेली मन्मथ माऊलींनी जी देण आहे, त्याच्याबद्दल आपण असे कितीतरी जन्म घेतलो तरी त्यांची उतराई होऊ शकत नाही. म्हणून हा अतिशय विशाल धर्म आहे. संकुचित जातीमध्ये नाही, वर्णव्यवस्थेमध्ये नाही. पण कदाचित सुरुवातीला अभ्यास करताना वाटतं की कुठेतरी हे फक्त परमरहस्य ग्रंथ हा लिंगायतासाठीच लिहिलेला आहे. असा काहीच नाही. फक्त तिथं सर्वांसाठीच आहे. आज हजारो अनुयायी आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा की जे मन्मथ माऊलींच्या विचाराचं अनुकरण करतात. तर आपण सर्वांनी सुद्धा मन्मथ माऊलींच्या परमरहस्याबद्दल आपण, जर तुमच्याकडे जर उपलब्ध आहे, पाहूया आपण लवकरच. जो मूळ हस्तलिखित प्रत आहे, जे पसारकर सरांनी अभ्यास ग्रंथ म्हणून काढला होता, जर त्या उपलब्ध नाही झाल्या तर मूळ हस्तलिखित प्रत आपण लवकरच बघूया, पाहूया, प्रकाशित करण्याचा प्रयत्न करूयात. आणि लोकांपर्यंत ती हस्तलिखित प्रत जाऊन त्याचाही अभ्यास कीर्तनकार मंडळ आमची सगळे काही करतील आणि योग्य पद्धतीनं मन्मथ माऊलींच्या साहित्याचा प्रचार करतील, असं मला वाटतं. आपण सर्वजण, बराच वेळ झाला, जवळपास 1 तास 20 मिनिट झालेले आहेत. आपण ह्या विचारधारेमध्ये ऐकत आहात. बरेच जण ऑनलाईन आहेत. त्याच्या पुढे ते जाईल संपूर्ण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. नंतरही काही जण पाहतील, काही अडचणीमध्ये असतील तरीसुद्धा ही विचारधारा आहे. मन्मथ माऊलींचे विचार आपणाला पोहोचवायचे आहेत, सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि मग त्याच्यातून मला एक आपण संधी दिलात, लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून. मला सेवा संघाचे आणि माझा परिचय सुद्धा कपिलधारमध्ये झालेला आहे. लिंगायत सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमारजी सेटे सरांचा आणि माझा परिचय अप्पाजी यांच्या माध्यमातून कपिलधारच्याही त्या पवित्र क्षेत्रामध्ये झाला होता. आणि लिंगायत सेवा संघ हे खूप चांगलं एक संघटन आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही, कुठलाही हे नाही की मी एक सर्वजण तिथं कार्यकर्ता म्हणून कार्य करतात. कोणीही अध्यक्ष म्हणून कार्य करत नाही, तर सर्वजण एक सेवा भावनेनं कार्य करतात लिंगायत सेवा संघामध्ये. आणि हे संघटन भविष्यात खूप मोठं संघटन होणार आहे. या लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून मला माहिती आहे खूप मोठी मोठी चांगली कामं होतात. लिंगायत सेवा संघ, परवा एक कायिक बचत गट आपण काढलेला आहे, तर मी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकलो नाही. पण कदाचित त्याच्या माध्यमातून आपण जे बचत करून जे आर्थिक गरीब विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांची फीस भरण्यासाठी निधी म्हणून देता
आपल्या अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तशा पद्धतीनं गरीब विद्यार्थ्यांना लिंगायत सेवा संघ मदत करत असतं. गरजूंना मदत करण्याचं काम हे करत असतं आणि सगळे आपण सर्वजण या लिंगायत सेवा संघामध्ये अभ्यासक लोक आहेत, एज्युकेटेड लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, प्राध्यापक आहेत, इंजिनियर आहेत आणि खूप मोठे मोठे उद्योग आहेत. या सर्वांचा फायदा येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना होणार आहे आणि ती सेवाभाव लिंगायत सेवा संघाचा मला खूप आवडला आणि म्हणून मी लिंगायत सेवा संघाशी जे जोडलो होते त्यांचा सेवाभाव मला आवडला की अध्यक्ष म्हणून कधी खुर्चीवर जाऊन बसायचं नाही किंवा मी मोठा आहे म्हणून सेवा करायची नाही, तर सर खुर्च्या उचलण्यापासून आमचे सर्व कार्यकर्ते कार्य करत असतात. इकडे खूप मोठं एक लिंगायत सेवा संघाचं कार्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे तरुण आहेत त्या तरुणांनी लिंगायत सेवा संघाशी जॉईन व्हावं असं मला वाटतं. त्या संघात आल्यानंतर एक विचार प्रणाली आपली एक बदलणार आहे. खूप मोठा एक परिवर्तनाची लाट आपल्यामध्ये येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या बेरोजगार तरुणासाठी असतील त्याचाही आपल्याला फायदा होणार आहे. जे कोणी आर्थिक संकटामध्ये असतील, अडचणीमध्ये असतील, तेही लोकांना याच्यामधून फायदा होणार आहे. म्हणजे सहकार्याची भावना ही लिंगायत सेवा संघाची आहे. म्हणून लिंगायत सेवा संघाचे करावं तेवढं कौतुक कमी आहे. आदरणीय माजी मार्गदर्शक कोरणेश्वर अप्पाजी यांचा हे मला नेहमी सहकार्य असतं. अगदी आम्ही जवळजवळ आलेलो आहोत महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या योगानं आज या ठिकाणी प्राचीन मठ असणारा हा आमचा संगन बसव मठ आहे. महात्मा बसवण्णाच्या या मठात हा मठ आहे. कदाचित मलाही महात्मा बसवण्णाच्या विचारधारेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कदाचित राष्ट्रसंतांनी या मठाची नियुक्ती केली असेल. कदाचित मी याच्यासाठी योग्य आहे की नाही हे मला माहिती नाही आहे. पण येणाऱ्या काळामध्ये जो राष्ट्रसंतांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे, कोरणेश्वर अप्पाजीने माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे की संतांची आणि शरणांची विचार प्रणाली सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला त्यांनी पाठवलेलं आहे. आमचे सर्व मठाचे ट्रस्टी आहेत, निलंगा येथील अनुभव मंडप, महिला मंडळ, भजनी मंडळ, परिसरातील सर्वांचं खूप मोठं या मठासाठी योगदान आहे. आत्ताच परवाच एक आमच्या निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून एक अनुभव मंडप आमच्या इथे खूप सुंदर अनुभव मंडप उभारलेला आहे. जवळपास ते 72 लाख रुपयेचा अनुभव मंडप आमच्या निलंग्यामध्ये बाहेर उभारलेला आहे. हा मीच बसलो तो हा जुना मठ आहे. बाहेर खूप मोठा अनुभव मंडप उभारलेला आहे आणि त्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून संत साहित्य आणि शरण साहित्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं कार्य आम्ही करणार आहोत. तेही प्रशासनाचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे ट्रस्टी सर्व या मठाचे सर्व सद्भक्त मंडळी यांचंही खूप मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज अगदी मी कमी वेळामध्ये बोललेलो आहे. साहित्याबद्दल संतांच्या बोलत असताना खूप बोलावं लागतं. संत मन्मथा स्वामीबद्दल बोलणं इतका मी आहे की नाही मला माहीत नाही. परमर्ष ग्रंथाबद्दल बोलण्यावर इतकी माझी शक्ती नाही आहे, तितका मोठा मी नाही आहे. तरीसुद्धा आपण सर्वांच्या प्रेरणेने सहकार्याने मी आज या ठिकाणी मन्मथ माऊलींच्या साहित्याबद्दल थोडेसे विचार मी ठेवलेले आहेत. कदाचित माझ्या बोलण्याचा काही असेल, काही एखादा बोलताना चूक गेलं असेल, पण कदाचित ती चूक नसून ती एक सत्यता आहे. कुणाला चूक जरी वाटत असेल तरी सत्यता आहे. मी जे काही बोललो ते सत्यच नाही आहे. बद्दल आज या ठिकाणी बोलण्याचा योग आपण प्राप्त करून दिलात. खूप बोलावं लागतं साहित्याबद्दल बोलत असताना. तर आणखी कधीतरी वेळ भेटला तरी आणखी आपण मन्मथ माऊलींच्या साहित्याबद्दल चर्चा करूयात. पुन्हा शेकबार आपण सर्वजण या ठिकाणी ऑनलाईन असणारे सर्वजण, अनेक माझे स्नेही, माझ्या मार्गदर्शन करणारे माझे मित्र गुरुवर्य, आणि मी साष्टांग नमस्कार करतो की आपण वेळात वेळ काढून ऑनलाईन येऊन माझं व्याख्यान ऐकत आहात. हा व्याख्यान आहे,
कीर्तन वेगळं असतं. मी सुरुवातीला सांगितलं की कीर्तन वेगळं असतं, व्याख्यान वेगळं असतं. कीर्तनामध्ये थोडंफार एक दोन कथा गोष्टी सांगितलं जात नाही. व्याख्यानच असावं लागतं, ओरिजिनल असावं लागतं. म्हणून त्या उपस्थित गुरुवारी आहेत, ते गुरुवार्यांच्याही मी ऋणनिर्देश करतो. गुरुवार्यांनाही मी साष्टांग प्रणिपात करतो. आणि लिंगायत सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते, आता मी जेवढ्यांचे नावं घेतलो त्याच्याहीपेक्षा खूप कार्य करणारे आहेत. आमचे ॲडव्होकेट शिवानंदजी हैबतपुरे सर आहेत. खूप बरीच मोठी चळवळ आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या माध्यमातून कार्य करत आहे. आपण सर्वांनी हे कार्य असंच चालू ठेवायचं आहे. फक्त मला एक आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, कार्य करत असताना विरोधाभासातून विरोध न करता आपण फक्त आपली विचारधारा आपण मांडूयात. आपण कुणालाही विचार न करता आपली आणि त्या विचारधारेच्या माध्यमातून खरोखरच येणाऱ्या काळामध्ये नक्कीच वाटतंय. आणि म्हणून पुन्हा एक बार मी लिंगायत सेवा संघाचे धन्यवाद व्यक्त करतो. हा सुंदर असा उपक्रम महात्मा बसवण्णाच्या ऑनलाईन व्याख्यानमाला, कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे आपण घरी राहून ही व्याख्यानमाला आयोजित केलात. खूप वक्त्यांची मी ऐकलेली आहेत, सर्वांची मी व्याख्यानं ऐकलेली आहेत. अनेक उद्योजकांनी, अनेक मान्यवरांनी व्याख्याने दिलेली आहेत. आणि या सर्वासाठी जे श्रेय आपण सर्वांनी घेतलेलं आहे, त्याच लिंगायत सेवा संघाच्या सर्व कार्यकर्त्याचं पुन्हा एक बार मी ऋणनिर्देश करतो. आणि पुन्हा एक बार ह्या कोरोनामध्ये आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आपली स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, परिवाराची, आपल्या परिसराची काळजी घ्या. विनाकारण बाहेर पडू नका. आणि घरीच बसल्या दररोज इष्टलिंग योग करा, संत साहित्याचं वाचन करा. परमरहस्य ग्रंथ ॲपसुद्धा उपलब्ध आहे, तोही घेऊन आपण अध्ययन करा. एवढंच या ठिकाणी पुनश्च बोलून सर्वांना, गुरुवर्यांना साष्टांग प्रणाम करून, सर्व शरणांना शरणू शरणार्थी करून मी या ठिकाणी माझं व्याख्यान संपवतो. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ತಂದೆ ನೀನು, ತಾಯಿ ನೀನು, ಬಂಧು ನೀನು, ಬಳಗವ ನೀನು, ನಿಲ್ಲದೆ ಮತ್ತಾರಿಲ್ಲವಯ್ಯ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಹಾಲಲದ್ದು ನೀರಲದ್ದು ನಿಮ್ಮ ಧರ್ಮ. लिंगपति शरण सती. जय गुरु बसवेश्वर महात्मा की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. शरणो शरणार्थी.